मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर शिवारात गतिरोधकावर पुन्हा अपघात। चालकाने ट्रेलरची गती कमी केल्याने ट्रकने दिली जोरदार धडक, एकाचा मृत्यू। महामार्गावरील सदर गतिरोधकावर 5 दिवसात दुसरा मोठा अपघात। मात्र तरी देखील महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष। वाहन चालकांमधून नाराजीचा सूर। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारात भिलट बाबा मंदिराजवळ असलेल्या उतारावरील गतिरोधकावर 6 जून 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजच्या सुमारास धीम्या गतीने चालणाऱ्या ट्रेलरला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने उलटल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, मात्र त्याचे नावगाव समजू शकले नाही। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इजासन घाटातून येणाऱ्या उतारावर भिलट बाबा मंदिरासमोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच लहान मोठे अपघात होत आहेत। दरम्यान गुरुवार 6 जून 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजच्या सुमारास सदर गतिरोधकावर MLAC 6867 क्रमांकाच्या ट्रेलर चालकाने ट्रेलरची गती धीमी केल्याने मागून भरधाव वेगात येत असलेल्या सोयाबीन भरलेल्या MH18 AS 1757 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रेलरमध्ये घुसून रस्त्याच्या कडेला उलटला। यात चालकाच्या जागीच मृत्यू झाला। या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीनचे पोते रस्त्यावर विखुरले गेल्याने वाहतूक ठप्प झाली। अपघाताची माहिती मिळताच पळासनेर येथील मृत्युंजय दूत, लोटन जगदेव, हितेश शिंदे व त्यांची टीम आणि महामार्ग पोलीस PSI भूषण पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। ट्रकमधील चालकाचे नावगाव समजू शकले नाही। चालकाचा मृतदेह महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला। पुढील कारवाई तालुका पोलीस करीत आहे। महामार्गावरील सदर गतिरोधकावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून देखील महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांमधून आणि ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे।